कमी पडले तुम्हाला असं वाटतं? पण तुम्ही दुसरा मुद्दा 19च्या मुद्द्यावर आपण बोलत होतो. 19ला तुम्ही जेव्हा शिवसेनेत आलात ना, तुम्हाला आठवत असेल तेव्हा मी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला तुमचा तेव्हा इंटरव्ह्यू केला होता. जेव्हा तुम्ही शिवबंधन बांधलं होतं, आपण मातोश्रीच्या बाहेर तुमची मुलाखत केली, तेव्हा तुम्ही म्हणाला होता शिवबंधन बांधताना तुम्हाला की पवार साहेबांना तुम्ही एवढे जवळचे आहात, मग सोडताना काय झालं? तुम्ही तेव्हा म्हणाला होतात की पवार साहेब माझ्या हृदयात आहेत असं तुम्ही. आणि साहेब पवार साहेब हेही बोलले ते की मला माझं हृदय तपासावं लागेल किती लोकांच्या हृदयामध्ये मी आहे. नाही पण बघा कसं असतो, तो असला तरी ते मी कधी अनादर नाही केलं. म्हणजे आजही मी समजा तुम्हाला नेतृत्वाबद्दल बोलायला थोडा हे होत असेल, पण याचा अर्थ असं नाही की नाही ज्या उणिवा आहेत किंवा नाही त्याला बोलण्याची पद्धत म्हणा किंवा आला मी जसं मला जे जाणवलं ते बोललो. पण साहेबांशी तसं मी संबंध ठेवला आणि म्हणून मग मी आज उपसभापती पदावरती आल्यानंतर पवार साहेबांनी मला स्वतः फोन करण्याचं काम केलं. म्हणजे ती मॅच्युरिटी आणि तिची जी आहे ही ती जाऊ शकत नाही ना. बरं, मग तेव्हा चर्चा, पण तेव्हाच एक गोष्टीचा नाताचा एक योगायोग सांगतो. 19चा तुम्ही शिवसेनेत प्रवेश केला, तुमच्याच मागे पुढे तेव्हा संजय दिना पाटलांनी पण प्रवेश केला होता. त्यांनी अगोदर केल्यामुळे आता मला करावं लागलं असं. तसं तेव्हाही तसंच झालं. आताही आम्ही असंच बघतो की संजय दिना पाटील केले आणि मग सचिन नाईक गेले. हा निव्वळ योगायोग म्हणायचा नाही, दूरवरून नाही, पण नक्कीच त्याच्यानंतर चर्चा सुरू झाल्या. याचे काही लपवण्यासारखं पण हे नाही आहे. जसं मी म्हटलं तुम्हाला, या 2-3 गोष्टी झाल्यानंतर त्यांच्याकडनं प्रस्ताव आला. मग ही अजून त्याला चर्चा होऊन घेऊन तो निर्णय घेण्याचं काम. चर्चा तुमच्याशी कोण करत होतं? स्वतः एकनाथ शिंदे की श्रीकांत शिंदे? श्रीकांत आणि शिंदे साहेब. पण तुम्ही म्हटलात की अचानक झालं. असले अचानक म्हणजे हे ऑपरेशन असे अचानक होत नसतात. बघा काय असते माहिती आहे, काही ऑपरेशनची चर्चा प्रत्येक डॉक्टर जर करायला लागला तर मग दुसरे डॉक्टर होतील तर ते करायचे नसतात. काही आपल्याला संयम किंवा काही गोष्टी आपल्याला ठेवाव्या लागतात. पण खूप काही गोष्टी झाली, पण माझा इंटरॅक्शन आहे मात्र दोघांबरोबर झालं. पण म्हणजे खूप दिवस सुरू होते तुमची चर्चा? नाही अजिबात. म्हणजे मी खोटं कशाला बोलीन. म्हणजे असेल तरी ते केलं. आज बघा, आज काय लपवण्यासारखं नाही आहे किंवा तेही सांगितलं, अजिबात नाही. हां, मात्र श्रीकांतचं आणि माझं एकमेकांशी मेसेज करून घेऊन किंवा काय असं तर आम्ही हाय हॅलो असून नसायचं, पण पॉलिटिकली याच्यावरती कधी नाही. आमच्याकडे पण एक लाव रे तो व्हिडिओ असतो. प्लीज तुमच्याबद्दल काय आरोप झाले की आम्ही भरपूर काय दिलं त्यांना, हे दिलं. हां जी. अनेक दिवस किंवा आता गेले 4 वर्ष आम्ही पाहतोय, जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतं हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात, हे आम्ही आता पाहत आलो. याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही नाही. तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत इतिहासिक आपण पाहिलं असेल, जे काही आधीपासून आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं. म्हणून कोणी येण्यानी कोणी जाण्यानी धक्का काही बसत नाही. पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं, जवळ होते. बरं, ही एक व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटतच नाही, ते बोलूच नाही शकत, कारण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्र चालू. हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार? सोबत होतात तुम्ही सकाळपर्यंत. तुम्ही म्हणतात की ऑपरेशनची सांगायची नसते. मग सचिन भाऊ, हे मॉरली, एथिकली किंवा पॉलिटिकली मग तुम्ही शेवटपर्यंत त्यांच्यासोबत होता 2 दिवसांपर्यंत, आणि मग तुम्ही म्हणतात की सायमल्टेनियसली बोलतही होता? नाही, 2 दिवस अगोदर नव्हतो. तो दौरा 8-10 दिवस अगोदर झाला आणि मी तर अगोदरच बोललो. म्हणजे तुम्ही व्हिडिओ दाखवायच्या अगोदरच बोललो काय आम्ही त्याच्यामध्ये होतो. त्याच्यानंतर त्या गोष्टी झाल्या. पण एक जसं त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे, मी जसं अगोदर सांगितल्याप्रमाणे की त्यांनी जी जबाबदारी देण्याचं काम केलं, आज त्याची पण चीज आपण करण्याचं काम केलं ना. एक दुसरा महत्त्वाचा तुम्ही हा मुद्दा आपण लक्षात घ्यायला पाहिजे की 2019 साली मी जर ती भूमिका घेतली नसती तर कदाचित ते वरळीतून त्यांनी निवडणूक लढवली नसती, त्यांनी दुसऱ्या परिसरातून लढवली असती. आज बालेकिल्ला म्हणून जे तुमच्यामुळे आदित्य ठाकरे आमदार झाले असं म्हणायचं का? माझाही थोडा तरी वाटा होता ना. माझ्यामुळे म्हणजे माझा सिंहाचा वाटा होता, काय होता तो मतदार ठरवेल. पण वरळी हे शिवसेनेचाच बालेकिल्ला होतं मुळामध्ये. हे मी वरळीतूनच निवडून आलो ना. हो, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसच्या अलायन्समधला मी कुठं निवडून आलो? मी काय बाहेरून नाही आलो आणि चांगली मताने मी आलो. सांगण्याचा हेतू असा की ज्यावेळी ट्रायंग्युलर फाईट होते ती होती, ज्यावेळी 1-to-1 फाईट होते. आता तुम्ही आज विचार करा की मिलिंद देवरा पण बाहेरचे असताना पण त्यांनी एवढी आघाडी घेतली. तर असं नाही का नाही की म्हणजे म्हणून वरळीवरती कोणाचा 7-12 असं नाही, माझाही नाही तसं कोणाचाही नाही आहे. हे पॉलिटिकल सिच्युएशन चेंज होऊ शकते. आणि मी तुमच्या माध्यमातून सांगतो की वरळीचा जॉग्राफिकली जर तुम्ही बघितलं, कल्चरल तो राहिला, पण जॉग्राफिकली हा एरिया जो हायराईजचा वाढतो आहे, आज नाही 5-10 वर्षानंतर ही एक वेगळीच कॉन्स्टिट्युन्सी होणार आहेत की ज्यामध्ये चाळ सिस्टम किंवा बीडीचा आता रिडेव्हलपमेंट झालेलं आहे, त्यात पण सी लेवल येणार आहे, हे येणार आहे. तर ती जी वाढणारी जी लोकसंख्या आहे तो पूर्ण जिओलॉजिकल त्याचा चेंज करणार आहे. पण तुम्ही ते म्हणतात की आम्ही त्यांना सगळं दिलं, आम्हाला आदल्या दिवशी सोबत होतो आम्ही. नाही, मला तर एक समजत नाही आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आणि
7 मंत्रीचा येत असताना एवढा मोठा कार्यालय सोडून मी सेना भवनच्या एवढ्या कार्यालयामध्ये बसायला तयार झालो. त्यांना आपण साथ दिली आणि ती साथ दिली त्याची एक वेळा नाही, 2 आमदारकीच्या वेळी, महानगरपालिकेच्या वेळी पण मी रिझल्ट दिल्यानंतर मग त्याच्या व्यतिरिक्त अजून काय एका व्यक्तीने करायला पाहिजे. हां, मी स्पष्ट सांगितलं का पॉलिटिकल ॲम्बिशियस असलं पाहिजे, पॉलिटिकल फ्युचरिस्टिक असलं पाहिजे आणि कुठेतरी आपल्याला आपली चौकट पण करायला पाहिजे. आणि बघा एक लक्षात घ्यायला पाहिजे, आपण सर्वांनीच आहे की आमच्या मागे काय पवार अण्णा आहे का, आमच्या मागे काय ठाकरे अण्णा आहे का, आम्ही सेल्फ मेड लोक होतो. तुम्ही आमचाही तरी संघर्ष कधीतरी बघाल की नाही बघाल की कुठे होतो आम्ही, काय केलं काय नाही. आणि आज जर पॉलिटिकल एक्झिस्टिंग्स आम्हाला जर ठेवायचं असेल, आम्ही जर तो निर्णय घेतला तो स्वार्थासाठी म्हणा, व्यक्तीसाठी म्हणा किंवा आमच्यासाठी असा, का नाही आम्ही घ्यायचं, का नाही आम्ही घेऊ शकत. आम्ही काम करणारी लोकं आहोत ना, फील्डवरची लोकं आहोत ना. फील्डवरती ज्यावेळी आम्ही काम करतो त्यावेळी ती फील्डवरची जी अडचणी आहेत हे रोज आम्ही करतो. मी आता तुमच्याकडे यायल्यानंतर तुम्ही लोकांची प्रतिक्रिया घ्या, लोक निवेदन घेऊन उभे राहिलेले आहेत. कारण त्यांना असं वाटते की बाबा हां आपण काहीतरी बोलल्यानंतर ती कामं हो, जी कधी निवेदनचं कधी विषयच नव्हता, कधी ते येत पण नव्हते. तुम्ही म्हणजे हे सांगण्याचा हे बदल आहे जी जी की अपेक्षा वाढते लोकांची आणि ती डिलिव्हरन्स करायला पाहिजे. तुम्ही मगाशी 19 मुद्द्यावर बोलताना एक विषय तुम्ही शरद पवार साहेबांना सोडून तिथं आलात. एक सगळ्यात जोरदार तेव्हाचं एक ऑब्झर्वेशन होतं राजकीय की सचिन भाऊ राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले आणि नंतर राष्ट्रवादी शिवसेना ह्यांचं सरकार स्थापन झाल्यामुळे त्यामुळे तुम्हाला मंत्रिपद मिळू शकलं नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं का की आपण राष्ट्रवादी सोडून आलो होतो आणि नाही, अजिबात नाही. तसं असतं तर मग विधान परिषद पण मिळाली नसती, त्यांनाही ते केलं असतं. तसं काहीच मंत्रिपद का नव्हतं. मिळालं? उलटा म्हणजे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी आज सांगू इच्छितो, म्हणजे मला आनंद झाला की हे झालं. म्हणजे अर्थात आनंद म्हणजे त्या अर्थाने झालं, जर खरं तर हे अलायन्स राहायला पाहिजे होतं. हे अलायन्स राहिलं असतं तर एवढं राजकारण किंवा काही झालं नसतं आणि ते अलायन्सला बघूनच आम्ही आलो. पण मला आनंद मनातून हे झालं की राष्ट्रवादीच्या आमदारांना ठेवायची जबाबदारी माझ्यावरती आली. हे अलायन्समध्ये आमदारांनी परत पवारसाहेबांना भेटण्याची संधी मिळाली, परत सुप्रियाताईंना भेटण्याची संधी मिळाली, प्रफुल्लजींना मिळाली. मग ती जी जुनी पूर्ण रीतीने जी लोक आहेत ती एकत्रित झाली आणि आम्ही एकत्रित जयंत पाटील साहेबांसारखे बरोबर इंटरॅक्शन आलं आणि त्या इंटरॅक्शन करून घेऊन आम्ही पुढे काम करण्याचं काम केलं. पण ही जबाबदारी तुम्ही फार चोख पार पाडतात, आमदार सांभाळण्याची किंवा हे सांभाळण्याची. मी कुठचीही जबाबदारी पक्षाने दिल्यानंतर विशेष आमदार सांभाळण्याची मी मुंबईची नाही, मी आमदार सांभाळण्याची पण जबाबदारी पार पाडतो आणि जर कोणी उचलून घेऊन गेलं तर त्यांना घेऊन येण्याची पण चांगली पार पडतो. हे जरा माझा इतिहास तुम्हाला माहीत असेल की ज्यावेळी नारायण राणे साहेब आमदार घेऊन गेले होते, पण मी त्या इतिहासात जात नाही. सांगण्याचं होतो असं आहे की मलाही त्यावेळी हे झालं होतं. बघा आज तुम्ही विचार करा, पॉलिटिकल सेन्स म्हणून तुम्ही बघता, आपण ठीक आहे आपल्यातली लोकं गेली, आता बोलताना आपण झालं हा नालायक आहे, हा गेली, पण हे का गेलेत, का जात आहेत ह्याचाही कुठेतरी बेले. मागच्या वेळी तुम्ही सांगितलं 40 लोकांना 50 खोके एकदम ओके, हे टॅगलाईन देऊन टाकले. मग ती कशी निवडून आली परत लोक त्यांना मतदान करतायत ना.